नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की झेरॉक्स मशीन योजना म्हणजेच की ही महाराष्ट्र सरकारद्वारे ग्रामीण भागातील लोकांना झेरॉक्स व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेत लोकांना झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत अनुदान दिले जाते, ज्यामुळे ते झेरॉक्स व्यवसाय सुरू करू शकतात. ही योजना विशेषतः बेरोजगार लोकांना किंवा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मदत करते. हेतू म्हणजेच की या योजनेचा काय हेतू आहे आपण ते बघणार आहोत. ग्रामीण भागातील बेरोजगारांना उपलब्ध करणे, रोजगार उपलब्ध करणे, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे. योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी 50% अनुदान दिले जाते. सबसिडी झेरॉक्स मशीन महाराष्ट्र सरकारने गरीब आणि दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक उन्नतीसाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजना या सरकारी उपक्रमाद्वारे मागासवर्गीय आणि दिव्यांग व्यक्तींना यामध्ये 100% अनुदान झेरॉक्स मशीन किंवा शिलाई मशीन उपलब्ध करून दिले जाते. म्हणजेच की दिव्यांग व्यक्तींना यामध्ये 100% अनुदान दिले जाते. अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया कशी करायची? अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. झेरॉक्स मशीन किंवा ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करणे, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय करणे व त्यांना व्यवसाय रोजगार मिळवून देणे या योजनेचा हेतू आहेत. या योजनेमध्ये कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात ते आपण बघणार आहोत. आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, जातीचा दाखला, तहसीलदार उत्पन्न दाखला 1 लाख रुपयापर्यंत, दारिद्र्य रेषेखालील दाखला, जागेबाबत ग्रामसेवक यांचा दाखला, ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला व स्वयं घोषणापत्र, यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेल्या ग्रामसेवकचा दाखला, शासकीय निमशासकीय सेवेत नसलेल्यांचा ग्रामसेवक दाखला, योजनेत लाभ देण्याबाबत ग्रामसभेतील ठराव, विद्युत पुरवठा असले बाबत ग्रामसेवक दाखला, स्वतःची जागेचा 8 नमुना, भाडेतत्वावर असल्यास भाडे करारनामा, लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांना ग्रामसेवकांचा दाखला घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.